लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. जी वचननाम्यामध्ये आम्ही वचनं दिलेली आहे ती पूर्ण करणार आणि त्याचा प्रत्यय जो आहे आजच्या देवेंद्रजींच्या अर्थसंकल्पातून या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि म्हणून हे दोन विषय सगळ्यात महत्वाचे. लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावाने किती कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे इकडे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे. आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे हे आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, ते आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार. आम्ही कधी मागे फिरणार नाही. बजेटच्या आधी ते तुम्हाला सांग योग्य वेळी. आज योग्य वेळ पाहिलं तुम्ही का? बोलत नाही आम्ही खाली, फक्त बोलत नाही, आम्ही करतो. महिलांच्या संदर्भात आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार, अशा चर्चा केल्या होत्या. पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील जे सांगितलंय आपलं 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे आणि त्याचबरोबर नियमित कर्ज भरणारे जे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देतो तेही आम्ही देणार. आपल्याला आठवण म्हणून मी सांगतो, महाविकास आघाडीने हे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली होती, पण त्यांनी दिले नाही, महायुतीने दिले. महायुतीने आम्ही दिले ते. त्यामुळे हे आता जे निर्णय झालेला आहे तो निर्णय होणार आहे. म्हणजे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची जी प्रोसेस आहे ती आता सुरुवात झाली आहे. स्वतः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती आहे ती दिलेली आहे. सध्या आता राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो सादर झालेला आहे आणि यामध्ये जी वाढीव तरतूद होती ती सुद्धा करण्यात आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त त्यांच्या खात्यामध्ये रक्कम टाकली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेले होते आणि त्याची जी रक्कम आहे ती आता सरकारकडे प्राप्त झालेली आहे. महिला व बाल विकास मंत्री जे आदित्य तटकरे आहेत त्यांच्या खात्याला हे पैसे मिळालेले आहेत आणि त्याची सुरुवात देखील आता होत आहे.